मनोहर कदम आपण सामन्याच्या कक्षेजवळ सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने फटका पाहायला मिळतोय त्या ठिकाणी ऋतिक यांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी केली जाते. सामन्याला सुरुवात केली आहे त्या ठिकाणी 2 धावा सहजरित्या धावून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी स्वतःच संघाचं खातं खोललं जात आहे. ऋतिक यांच्या माध्यमातून गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. बालू वैयक्तिक कोठ्यातील पहिल्या संघाच्या वतीनं देखील ओपनर गोलंदाज म्हणून बालू आले पाहायचं. या ठिकाणी दुसरा चेंडू फ्रंट फुटला आले फटका केलाय. चेंडू हवेत होता. नक्कीच त्या ठिकाणी मोठा मासा गळाला लागला असता पण तो या ठिकाणी तसं काही होत नाहीये. ऋतिक सारख्या मोठ्या फलंदाज या ठिकाणी जेलचोट त्यात मात्र काही शंका नाही जीवदान मिळालेले आहे. आता मात्र या ठिकाणी वेगवान पद्धतीने चेंडू होता. बॅट्स आणि बॉलचा या ठिकाणी संपर्क होत करणारा ऋतिक त्या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतोय. ऋतिक यांच्या माध्यमातून चेंडू क्षेत्ररक्षक राकेश आले चेंडू अडवला. चेंडू फेक झालेली आहे. चेंडू फेक होईपर्यंत या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. दोन्ही फलंदाज चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज निघाले त्या ठिकाणी बालू सामना करणार ऋतिक. आता मात्र नक्कीच चांगला फटका पाहायला मिळतोय आणि चेंडूला भिरकावून दिलं जात. सरळला 4 धावांसाठी 1 डाऊन चौकात धावसंख्या फलकावर पाहतोय. पुन्हा एकदा ब्लॉक ऑफचा चेंडू होता या ठिकाणी खोदून काढला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. या ठिकाणी चेंडू फेक होते तोपर्यंत धाव पूर्ण केली जाते. ऋतिक यांच्या माध्यमातून चांगलं रनिंग पाहायला मिळतंय. षटक संपलाय या ठिकाणी. एका षटकाचा खेळ संपलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना साक्री अग्र संघाची आपण धावसंख्या पाहतोय. बिनगडी बाद 11 आघाडी पाठवलं जात आहे ते महेंद्र यांच्या गोलंदाजीतून. पहिला चेंडू पुढे सरसावून केलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. नक्कीच या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं जात आहे राकेश यांच्या माध्यमातून. आज पुन्हा एकदा निघालेत महेंद्र. सामना करणार सौराज. या ठिकाणी नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज घेतले चेंडूने. बॅटच्या कडेला लागून चेंडू निघालाय. डिग्रर क्षेत्रात 1 धाव मिळणार आहे. या ठिकाणी एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 13. बिनगडी बाद 13 अशी धावसंख्या तयार झाली. सामना करते मात्र सौराज. या चेंडूवर पाहावं लागेल. आता मात्र नक्की चेंडूवर नियंत्रण होतं. चांगला फटका पाहायला मिळतोय. पाहावं लागेल. चेंडू निघालाय अल्टीपल्टी आणि सीमारेषे बाहेर कल्टी येतोय. जबरदस्त असा चौका गेलंच ना संध्याकाळी. तशा पद्धतीने बॅटने दिशा दाखवतोय. चांगला फटका येतोय. चौकार. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा. आता मात्र तसाच फटका खेळला जातोय या ठिकाणी. त्या दिशेने 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. या ठिकाणी चेंडू फेक खराब होतीये. नक्कीच नकार दिलाय. या ठिकाणी ऋतिक यांचा नकार येतोय. एकच धाव. एका धावेवर 2 फलंदाज समाधान म्हणतायत. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 18. गोलंदाज महेंद्र पाहूया. 10 ते 15 पावलांची धावगती. वेगवान पद्धतीने चेंडू घेऊन निघाले जातात. असणार नक्कीच पंचाने हात उंच केले. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज निघाले. आता मात्र या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू हवेत आहे. खेळ होते का? नक्कीच त्या ठिकाणी खेळ होत नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू अडवलाय तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत बदल झालाय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 21. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पाहूया. या ठिकाणी आता मात्र फलंदाज झालेत बाद. वेगवान पद्धतीचा चेंडू सरळ जातो एस्टर मध्ये. एकदा गोलंदाज निघाले. पहिला चेंडू या ठिकाणी ब्लॉकचा चेंडू होता. चांगला फटका पाहायला मिळतोय. 1 धाव पूर्ण केली आहे. एका धावेवर समाधान मानावं लागणार का? नक्कीच या ठिकाणी एकच धाव. एका धावेवर समाधान मानावं लागते. या ठिकाणी दोन्ही असेल कशा पद्धतीने खेळून काढतात हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. गोलंदाज रितेश निघाले. सामना करणारे सागर पाटील कशा पद्धतीने चेंडू खेळून काढतायत पाहायचाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. येतोय जबरदस्त अफलातून षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या बदलणार आहे. संघाची धावसंख्या 28. नक्कीच या ठिकाणी अंदाज निघाले. या चेंडूवर कोणता फटका येतोय पाहायचा. खतरनाक असा षटकार
पाहायला मिळतो या ठिकाणी सागर पाटील यांच्या माध्यमातून आक्रमक फटकेबाजी लागोपाठ 2 षटकार खेचले नक्कीच पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार मागच्या सलग 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले आहेत त्यानंतर पाहूया पुन्हा एकदा आपला फक्त चेंडू झेल होणार का आणि आता मात्र नक्कीच झेल झालेली आहे सागर पाटील यांना नवीन फलंदाज पुढचा चेंडू पाहूया या ठिकाणी नितेश यांचा वेगवान फुलटॉस चेंडू या ठिकाणी नितेशचा फटका चेंडू खाली क्षेत्राचे आहे त्या ठिकाणी झालेली आहे डिफिल्डिंग झाली आहे तिसऱ्या डावीचा प्रयत्न केलेला आहे धावतीची संधी काय होते पाहायचं आहे आणि आता मात्र पुन्हा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज निघाले ते या ठिकाणी नितेश चांगला फटका पाहायला मिळतोय या ठिकाणी सौराजाच्या माध्यमातून चांगला फटका खेळलाय या ठिकाणी एक धाव पुन्हा एकदा चेंडू घेऊन निघाले सामना करते मात्र सौराज आता मात्र या ठिकाणी डाव्या बाहेर होऊन जाणारा चेंडू 38 पुढचा चेंडू आता मात्र बॅटची एज घेतली एसटी मागे सुंदर आता मात्र इंस्ट्रक्शन केलं जातंय फलंदाज सौराज झाले बाद गोलंदाज पुन्हा एकदा तयार बालू आता मात्र या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा इरादा होता बॅटची एज घेतले आणि चेंडू निघालाय डिक्लेअर स्ट्राईकला पाहतोय आपण श्रेयस पुन्हा एकदा गोलंदाज तयार या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतोय झेल होणार का चेंडू निघालाय येतोय जबरदस्त असा वनवाहून चौकार या चौकाराने संघाची धावसंख्या बदलणार आहे संघाची धावसंख्या होती आहे 43 फोरचा चेंडू घेऊन गोलंदाज निघाले तर बाळू आता मात्र या सुरेख चेंडू आहे पाहायचा आहे बॅटची कड घेतलेली आहे चेंडूने लेग बायच्या स्वरूपात चेंडू निघालाय संघाच्या बाळूच्या गोलंदाजीचा पुन्हा एकदा पुढचा चेंडू बाळू यांचा आपल्या धावपट्टीवर गोलंदाजी मार्ग तयार सामना करणार श्रेयस आता मात्र आपला पुढचा चेंडू होता चांगला फटका पाहायला मिळतो या ठिकाणी काय होते पाहिजे चेंडूवर क्षेत्ररक्षक आले चेंडू स्ट्रेक करेपर्यंत या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत दोन्ही फलंदाजांच्या या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती आहे 46 पुन्हा एकदा बाळू निघाले श्रेयस पाहायचाय नक्की चांगला फटका खेळला या ठिकाणी चेंडूवर क्षेत्ररक्षक आली आहेत चेंडू अडवलाय चेंडू फेक होत नाहीये पण सहजरित्या या ठिकाणी एकच धावेवर समाधान मांडतायत दोन्ही फलंदाज षटकांचा खेळ संपलेला आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहतोय आपण 47 अजूनही एका षटकाचा म्हणजे 6 चेंडूंचा हे पाहावं लागणार आहे पुन्हा एकदा गोलंदाज निघाले आता मात्र या ठिकाणी वेगवान पद्धतीची गोलंदाजी दिशा भरकटतोय चेंडू निघालाय अवांतर डावेशीच्या खूपच बाहेर या ठिकाणी फटका सजलेला आहे पाहायचाय मिस टाइम फटका फसला चेंडू खाली क्षेत्ररक्षक राकेश येतात कोणती चूक करत नाहीये त्या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज तयार आता मात्र या ठिकाणी बॅटची एज घेतली होती त्या ठिकाणी माध्यमातून थोडी मिसफीड झाली आहे आणि पुन्हा एकदा गोलंदाज तयार सामना करणार आहेत प्रज्योत चांगला क्षेत्ररक्षक आहे सीमारेषे बाहेर येतोय वनबाऊंडचा लाजवाब चौकार पाहूया गोलंदाज निघाले योगेश सामना करणार प्रज्योत ओहो आता मात्र बॅट फुटला गेले होते पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज योगेश निघाले सामना करणार या ठिकाणी आता मात्र प्रज्योत पाहायचाय प्रयत्न होता परंतु होत नाहीये त्या गोलंदाज निघाले चेंडू घेऊन या ठिकाणी 7 ते 15 बॉलांची धावगती गतीमध्ये परिवर्तन फटका चांगला आहे परंतु या ठिकाणी हे पाहणं गरजेचं असणार या ठिकाणी 2 धावा पूर्ण झाल्या आहेत तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत 4थ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि आता मात्र नक्कीच धावपात असणार आहेत या 3 धावा सुरक्षित पूर्ण झाले आहेत 3 धावांनी संघाच्या धावसंख्येत बदल झालाय संघाची धावसंख्या या ठिकाणी फलकावर लागली आहे 58 षटक संपलं या ठिकाणी 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना साक्री आगर संघानं 58 धावसंख्या उभारली आहे 59 धावांचं या ठिकाणी आवाहन विजय उद्दिष्ट ठेवलंय 55 संघासमोर चला
इनिंगचा सामना आपण पाहतोय. त्या ठिकाणी पहिला काय गोलंदाजी केलेली आहे. या ठिकाणी बॅटची एज लागली आहे. नक्कीच एसी मागे मिसफिल्ड झाली आहे. समीर सारखा या ठिकाणी फलंदाज शून्यावर बाद झाला असता, परंतु दुर्दैवाने तसे काय होत नाहीये. थोडी मिथून पाहूया. पुढचा चेंडू घेऊन ऋतिक निघाले. सामना करणार समीर उर्फ बालू. आता मात्र या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू काही क्षेत्ररक्षक आले. चेंडू होत नाही. चेंडू अडवला जातोय. त्या ठिकाणी काय होते पाहिजे. पुन्हा मिसफिल्ड झाली आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावांनी संघाची बदलती धावसंख्या आपण पाहतोय 3. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. आता मात्र या ठिकाणी उत्तुंगाचा फटका फसलाय. मिस टाइमचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आले. पियुष त्या ठिकाणी आले. आता मात्र या ठिकाणी मोठा मासा करायला लागतोय. समीर बाळू सारखा या ठिकाणी फलंदाज झालाय. बॅक टू डग आउट व्हावं लागतंय बाळू यांना. नक्कीच मित्रांनो कौतुक करावं लागेल. पियुष चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी खेळ टिपलाय. फलंदाज बाळू झाले. बॅक टू द डग आउट. पहिला धक्का 3 या धावसंख्येवर पटपण आले बॉई संघाला. ही मॅच बघू जाऊया ना रात्री जा 6 वाजता. आवाहन विजय उद्दिष्ट ठेवलंय ते साखरेकर संघाना. पुन्हा एकदा पहिला चेंडू पाहूया. या ठिकाणी अशा पद्धतीने मोठा फटका खेळण्याचा या ठिकाणी इरादा केला होता, परंतु तसं काही होत नाहीये. प्रॉपर टायमिंग होत नाहीये. चेंडू येतोय निर्धाव. तर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. नक्की चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते. नक्कीच मधीची आता मात्र या ठिकाणी केली जाते. पुन्हा एकदा चेंडू घेऊन निघाले या ठिकाणी. आता मात्र या ठिकाणी चेंडू वळवलाय. लेग साईड वरून ऑफ साईडला येणारा चेंडू या ठिकाणी हलक्या हाताने चेंडू ढकललाय. एकच धाव मिळणार. एका धावेने होऊया. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र या ठिकाणी पाहायचा आहे. चेंडू येतोय अवांतर. पंचांनी हात केले समांतर. एक धाव मिळतीये. धावसंख्या होतीये 5. निघून गोलंदाज तयार ऋतिक. आता मात्र या ठिकाणी मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू हवेत. फटका फसलेला आहे. फलंदाज नितेश आहेत या ठिकाणी बाद. नक्कीच कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षक पियुष सहजरित्या मित्रांनो त्या ठिकाणी झेल टिपतोय. मागच्या चेंडूवर देखील तशाच पद्धतीचा झेल टिपला होता बाळूचा. आता मात्र तशाच पद्धतीचा झेल टिपला जातोय. फलंदाज बाद होत आहे. दुसरा धक्का बसतोय. मात्र पाठपण आले संघाला. फलंदाज नवीन पाहायचोय आपण. पियुष त्या ठिकाणी फटका पाहायला मिळतोय. चेंडू हवेत काय ते पाहिजे. चेंडूला विरकावून दिलं जातंय. 6 धावांसाठी येतोय जबरदस्त असा षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या बदलतीये. संघाचं दुहेरी अंकामध्ये या ठिकाणी पदार्पण झालंय. धावसंख्या झाली आहे 11. 2 गडी बाद. 11ची धावसंख्या. गोलंदाज पियुषवर यांच्यात खेळतो भंडारीचा होतो. पुन्हा एकदा पियुष निघालेत आपल्या धावपट्टीवर. गोलंदाजी मार्क होता यार पाहायचा. आता मात्र या ठिकाणी वेगवान पद्धतीचा चेंडू होता. या ठिकाणी सन्मान दिलाय चेंडूला. धाव येत नाहीये. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पाहूया. गोलंदाज तयार. या ठिकाणी आता मात्र नक्कीच बॅटची एज घेतले पाहायचं आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. एका धावेने संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते 12ची. 12 धावसंख्या झाली आहे. 2 मोठे फलंदाज दगाव गोलंदाजी करतोय. आता मात्र पियुष पुन्हा एकदा चेंडू घेऊन निघालाय. पाहायचा या ठिकाणी वेगवान पद्धतीने चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न दिसतोय. बॅटची कडा घेतली चेंडूने. तोपर्यंत 1 धाव पूर्ण होतीये. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्या होतीये 13. 2 गडी बाद 13. टीम असते म्हणजे टीम काय म्हणजे तर माहिती आहे. मनीष नक्कीच मागच्या चेंडूवर चांगला फटका खेळला होता. या ठिकाणी पाहावं लागेल कशा पद्धतीचा फटका आहे. हलक्या हाताने चेंडू ढकललाय. एकच धाव या ठिकाणी धावून पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. या एका धावेने धावसंख्या झाली आहे 14. 2 गडी बाद 14. 5 बनले बॉईज.
या ठिकाणी साखरे संघाच्या 59 धावांचा पाठलाग करत असताना दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. 2 फलंदाज डगआउट मध्ये परतल्यानंतर 14ची धावसंख्या या ठिकाणी स्कोर बोर्डवर पाहायला मिळते. पुढचा चेंडू ओहो वेगवान पद्धतीचा चेंडू होता. या ठिकाणी षटक संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते 15. का तुम्हाला घेऊन जायचे? तुम्हाला चान्सेस नाही. ऋतिक ज्याने पहिले षटक हाताळलं होतं आता मात्र या ठिकाणी षटक घेऊन आलाय. पाहायचं आणि आता मात्र फलंदाज या ठिकाणी ट्रिपल आउट व्यवस्था केली जाते. फलंदाज बाद होत आहे. तिसरा धक्का हादरा बसतोय पाटपणाले बॉईज संघाला. 15 या धावसंख्येवर वेगवान पद्धतीची गोलंदाजी आता मात्र या ठिकाणी केली जाते ऋतिक यांच्या माध्यमातून. विस्फोटक फलंदाज आहे पाहावं लागेल या ठिकाणी कशा पद्धतीची फटकेबाजी करतायत सामना करणार आहेत ऋतिक यांच्या चेंडूचा. आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू हवेत मिस टाइम फटका बसलाय. त्या ठिकाणी नक्कीच कौतुक करावं लागेल. दोन्ही क्षेत्ररक्षकांचं कौतुक करावं लागेल. वेद आले होते. वेदच्या हातातून झेल सुटलाय. त्यानंतर चांगला बॅकअप पाहायला मिळतोय पियुष याच्याकडून. नक्कीच वेद कडून झेल सुटला होता. पियुष येतोय त्या ठिकाणी चांगला झेल टिपला जातो. या ठिकाणी वेदच्या हातातून सुटलेला झेल स्वतः पियुषने पकडलाय. फलंदाज राकेश यांना डगआउटचा रस्ता दाखवलाय. धावसंख्या झाली आहे ठिकाणी पाहिजे. सुरेशचे दुसरे एक फटका पाहायला मिळतोय. चेंडूला भिरकावून देतोय. सरळ 6 धावांसाठी येतोय. जबरदस्त असा अप्रतिम षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या बदलणार आहे. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या होते 21. 3 गडी बाद 21 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा चेंडू घेऊन तयार झाले. हो नक्कीच गतीमध्ये परिवर्तन केलंय. बॅटची कडा घेऊन चेंडू निघालाय. त्या ठिकाणी गोशिक क्षेत्रात एकच धाव मिळणार आहे. या एका धावेने संघाची बदलती धावसंख्या होतीये 22. नाही तिसरी ओव्हर चालू आहे. माहिती का तुला पाठी होया श्रीधर सामना करणार या ठिकाणी. पुन्हा एकदा सुरेश चेंडू चांगला फटका पाहायला मिळतो आणि चेंडूला विरकावून दिलं जातंय. सरळ 6 धावांसाठी येतोय उत्तुंग असा प्रतिम षटकार झाले. मॅन फ्रॉम पाटपनल की तरफ से. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र या ठिकाणी नक्कीच मोठा मासा गळाला लागला असता. श्रीधर सारखा मोठा फलंदाज डगआउटच्या दिशेने परतला असता. परंतु दुर्दैवाने तसं काय होत नाहीये. श्रीधर सारख्या फलंदाजाला या ठिकाणी जीवदान भेटत आहे. तोपर्यंत एक धाव पूर्ण होतीये. संघाची धावसंख्या पाहायला मिळते 29. सामन्याचे समीकरण आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सामना करणार श्रीधर. आता मात्र या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतोय. फटका फसलेला आहे. झेल होत नाहीये आणि चेंडू निघाला सरळ बॉर्डरच्या बाहेर येतोय. चौकार. नक्कीच या ठिकाणी जीवदानाचा पुरेपूर फायदा होतोय. पुन्हा जीवदान मिळालंय. ते मात्र श्रीधरला चांगल्या या ठिकाणी चांगली फटकेबाजी केली जाते श्रीधर यांच्या माध्यमातून. नक्की चांगल्या पद्धतीने या ठिकाणी फटकेबाजी केली जाते. श्रीधर पुन्हा एकदा चेंडू घेऊन निघाले. आता पाहिजे या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघालाय तिकडल्या क्षेत्रात. फास्ट बघायला टाकतोय बॉल क्षेत्रात. वेद सामना करण्यात मात्र या ठिकाणी फलंदाज श्रीधर चांगल्या पद्धतीची या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते. आक्रमक झाले. नक्की संघ बॅक फुटला होता. फ्रंट फुटला आणण्याचं काम केलं जात आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा वेद. आता मात्र या ठिकाणी पद्धतीची गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर उसळी घेऊन सरळ निघालाय. त्या ठिकाणी यष्टीरक्षक सागर पाटील यांच्या हातामध्ये त्याच्या माध्यमातून देखील कोणतीही चूक केली जात नाहीये. सुंदर आता मात्र यष्टीरक्षण केलं जात आहे. डॉट चेंडू येतोय. धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. धावसंख्या असणार आहे 34. 2 बॉल डॉट केला. एंट्री नाही वाटतं. एंट्री फी आहे नाही. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. वेद. आता मात्र या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू हवेत आहे. चेंडूला हवेत रंगणार का? नक्कीच त्या ठिकाणी मिसफील्ड केली जाते. नक्कीच ऋतिक यांच्या माध्यमातून मिसफील्ड होते. अशा पद्धतीचा खेळ होणं शक्य नाही आहे. ऋतिक यांच्या माध्यमातून नक्कीच अशा पद्धतीचा खेळ होतोय. जेल सुटतोय. श्रीधर सारख्या मोठ्या फलंदाजाला या ठिकाणी जेल सुटलाय. नक्कीच याचे परिणाम वाईट होऊ शकतात. कारण
पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा वेळ निघाले. आता मात्र या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू हवेत आहे. चेंडूला हवेतल्या हवेत विराम देणार का? आणि आता मात्र क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये. मोबाईलच नाही फिरवलं. निघून झालेत. मोबाईलच नाही फिरवलं. डगआउट. ह्याच्यावर मॅच पुन्हा एकदा सामना करणार या ठिकाणी वेगच्या चेंडूचा. आता मात्र या ठिकाणी वेगवान पद्धतीचा चेंडू आणि फलंदाज झाले या ठिकाणी बाद. षटक संपलाय. या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 36 अशी धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते. पाठ प्रणाली बॉईज संघाची साखरेकर संघाच्या या ठिकाणी 59 धावांचा बाटला करायचा आहे. अजूनही पण समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 6 चेंडू आणि 23 धावा सामन्याचं समीकरण असताना आता मात्र संतोष यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते. नक्कीच योगी सारख्या फलंदाजाला या ठिकाणी बीट केलं जात आहे. सामन्याचं समीकरण बदलत आहे. 5 चेंडू आणि 23 धावा. 5 चेंडू आणि 23 धावा पाहायचं पुन्हा एकदा. या ठिकाणी फुलटा चेंडू नक्कीच समाचार घेता आला असता, परंतु या ठिकाणी तसं काय होत नाहीये. चेंडू निघालाय डिक्लेअर क्षेत्रात. 1 धाव मिळणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या होतीये 37. 4 चेंडू आणि 22 धावा सामन्याचं समीकरण आहे. नक्कीच मोठे फटके खेळावे लागणार आहेत या ठिकाणी. योगेश यांना पाहायचंय कशा पद्धतीची या ठिकाणी फटकेबाजी करतात काही शिल्लक चेंडूंवर. गोलंदाज संतोष आता मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतायत. नक्कीच मोठे फटके खेळून दिले जात नाहीयेत ते मात्र त्यांच्या माध्यमातून. या ठिकाणी पाहायचं आहे धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या असणार आहे 38. पुन्हा एकदा पाहूया स्ट्राईकला असणार आहेत नवीन फलंदाज मनीष. या ठिकाणी चांगला फटका निस्ताम फटका बसला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी जेल टिपलाय. कोणतीही चूक करत नाहीयेत फलंदाज मनीष. या ठिकाणी झाले बॅक टू द डगआउट. या ठिकाणी 6वा धक्का बसतोय 38 धावसंख्येवर. पाठ प्रणाली बॉईज संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज संतोष निघालेत आपल्या धावपट्टीवर. गोलंदाज बारको तयार. आता मात्र या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण झाली आहे. एका धावेवर समाधान मानतायत या ठिकाणी दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पाहूया. या ठिकाणी ब्लॉकअपचा चेंडू होता खोदून काढला जातोय. चेंडूवर क्षेत्ररक्षक आलेत. नक्कीच त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. सुंदर क्षेत्ररक्षण मोचक यांच्या माध्यमातून केलं जात आहे. मगाशी देखील चांगल्या पद्धतीने झेल टिपला होता. या ठिकाणी सामना संपलेला आहे आणि या ठिकाणी या सामन्यामध्ये साक्री आगर संघ विजयी झालाय आणि पाटपणाली बॉईज संघ पराभूत झालेला आहे. दोन्ही संघांचे हार्दिक हार्दिक स्वागत अभिनंदन.